तर जेव्हा शंभूराजे आणि त्यांच्यासोबतचे असलेले मावळे मजुरांच्या वेशामध्ये आहेत आणि ते बुऱ्हाणपूरमध्ये येतात. तर बुऱ्हाणपूरमध्ये येतात आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे, जेवायला मिळालेलं नव्हतं. तर ते बुऱ्हाणपूरमध्ये आल्यानंतर तिथे एक व्यापारी आहे. तर तो व्यापारी म्हणतो, तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला जेवायला देतो. तर यांच्याकडे नेमकं झालेलं असं आहे की अगोदरच्या एका प्रसंगामध्ये यांच्याकडे जे हिरे मोती असतील ते त्यांनी आधी एखाद्या प्रसंगामध्ये ते खर्च झाले होते आणि पुढचं नंतर मिळणार होते पुढच्या गुप्तहेराकडनं. तर आता त्यांच्याकडे काहीच नव्हतं. तर अशा वेळी त्यांना जर जेवण हवंय तर काहीतरी काम करावं लागणार होतं. तर महाराजांचे म्हणजे शंभूराजांचे जे मावळे आहेत ते तयार होतात काम करायला की आम्ही काम करतो, आम्हाला जेवायला द्या. तर शंभूराजे स्वतः काम करायला लागतात. तर मावळे म्हणतात तुम्ही नका करू. तर शंभूराजे म्हणतात की मी इथं राजकुमार नाहीये, आपण सगळे सारखे आहोत, मीही काम करणार आहे. तर तिथं शंभूराजे पण ते झाडलोट वगैरे करतात, बाकीचे मावळेही झाडलोट वगैरे करतात. मग तो जो व्यापारी आहे तो शंभूराजांना सगळ्यांना जेवण वगैरे करायला देतो. तर प्रसंग असा घडतो की सगळ्यांचं जेवण वगैरे झालं की त्यानंतर तिथं थोडासा एक वादाचा प्रसंग घडलेला आहे मावळ्यांचा आणि व्यापाऱ्याचा. तर थोडेसे शंभूराजेही डिस्टर्ब झालेले आहेत त्या सीनला. तर ते अस्वस्थ आहेत. तर तो व्यापारी शेवटी त्यांना म्हणतो की आता तुम्ही निघाला तरी चालेल सगळ्यांना. तर शंभूराजे त्या व्यापाऱ्याला म्हणतात की तुमच्या मनासारखी साफसफाई तर झालेली आहे ना? तो म्हणतो हा झालेली आहे. तर शंभूराजे त्याला म्हणतात ठीक आहे, पुढच्या वेळी येईल ना अख्खं बुऱ्हाणपूर साफ करून जाईल. तर त्या व्यापाऱ्याला हे कळतच नाही. आता गंमत अशी आहे ना, पुढच्या वेळी येईल तेव्हा अख्खं बुऱ्हाणपूर साफ करून जाईल हे वाचकांना कळतं. बरोबर.